एक मेडिकलचे दुकान होते. औषधं घेण्यासाठी लोकांची गर्दी होती. मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला औषधं देत गर्दी कमी करत होता. त्याचा सहाय्यकही आपलं काम चोखपणे करत होता. आणि त्याच वेळेस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे बघत ताटकळत उभी होती. बहुधा ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी. मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेलं. तिची अस्वस्थता ती पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असं सांगून आजीकडे धाव घेतली. आजीने त्याला पाहिलं. तिला खुशाली वाटली. आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातील ती वाटत होती. मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवं आहे असं विचारलं. आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मेडिकलवाला म्हणाला, काय झालं आजी, औषध घ्यायला पैसे नाही का? आजी म्हणाली, पैसे आहेत, पण मला हवे असलेले औषधं तुझ्याकडे आहे का? मेडिकलवाला गोंधळला. त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला. तो आजीकडे नव्हता. आजी म्हणाली, बाळा, माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल. तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो. दर सुट्टीत मला भेटायला येतो, पण गेली काही वर्षे तो भेटायला तर येत नाहीच. वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो. म्हणून मला एकच औषध हवं आहे. मला मूल हवं आहे हे विसरण्याचं. आहे का तुझ्याकडे तसं औषध? मेडिकलवाला निशब्द झाला. कारण या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे. अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही. खरोखरच असे औषध निर्माण झाले तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना त्या तरी कमी होतील. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सगळ्यात मोठं कोणतं पाप असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणं. त्या पापाचं प्रायश्चित्त कोणत्याही पुराणात दिलेलं नाही. म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही याची अवश्य काळजी घ्या. स्वार्थाने बरबटलेल्या जगात आपल्याला अपयशाचं सगट जर कोणी स्वीकारत असेल तर ते म्हणजे फक्त आपले आईबाबा. नेमका आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो आणि ते त्यांचीही खंत करत नाहीत. पिल्लं शरीराने आणि मनाने दूर गेल्याचं दुःख सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले तर तितक्याच मायेने त्यांची चौकशी देखील करतात. अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखवण्याचं पाप कधीही करू